हम लड़ेंगे चोरों से, आप लड़ेंगे चोरों से। बाबा मागं या, मी इकडे चला पुढे चला। आता दोन्ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। मोठ्या प्रमाणात आंदोलकांची धरपकड इथं पुण्यात होते, तर दुसरीकडे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधी, प्रियंका गांधी हे ठिय्या आंदोलन करत असल्याचं पाहायला मिळतंय। इथे पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड केली असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलक घोषणाबाजी करत असल्याचं इथे पाहायला मिळतंय। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा ही एकच मागणी सध्या देशभरात जोर धरू लागलेली आहे। विद्यार्थ्यांनी एल्गार केलेला आहे, त्याला काँग्रेसनं सुद्धा पाठिंबा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। इथे दिल्लीत राहुल गांधी 2 तासांपासून ठिय्या करतायत। आता पुण्यात युवक काँग्रेसनं हे आंदोलन केलेलं आहे, मात्र आंदोलकांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। काल कॉक्रोच जनता पार्टीनं संसदेवर मोर्चा काढलेला होता आणि पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। यावेळी हिंसाचार झाला, पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आणि त्याच्याच विरोधात आज पुन्हा एकदा आंदोलक आणि सगळे विरोधी पक्षनेते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि यावेळी हे आंदोलन सुरू आहे। ठिय्या आंदोलन सध्या प्रियंका गांधी आणि राहुल गांधी करत असल्याचं पाहायला मिळतंय। दुसरीकडे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। ही दोनही दृश्य अत्यंत महत्त्वाची सध्या स्क्रीनवर पाहतोय। विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारला, त्याला काँग्रेसनं पाठिंबा दिलेला आहे। सध्या ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय की म्हणजेच राहुल गांधींनी खासदारांसोबत एकीकडे ठिय्या केलेला आहे, तर दुसरीकडे पुण्यात युवक काँग्रेसनं हे आंदोलन केलेलं आहे। आपण जर सध्या स्क्रीनवरची दृश्य पाहिली तर काल सुद्धा असाच गोंधळ दिल्लीत झालेला होता। मोठ्या प्रमाणात यावेळी आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आज आक्रमक झालेल्या सगळ्या नेत्यांनी दिल्लीत जाऊन अभिजित दिपकेची भेट घेतली। शरद पवार, अरविंद केजरीवाल, संजय राऊत यांनी सगळ्यांनी जाऊन तिकडे आंदोलकांची भेट घेतली। तर दुसरीकडे आता पुण्यात सुद्धा अशाच पद्धतीचा एल्गार झाल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यात मोठ्या प्रमाणात पोलीस आंदोलकांची धरपकड करत असल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। तर आज या आंदोलनाचे पडसाद संसदेत सुद्धा उमटलेले आहेत। विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा मुद्दा विरोधक संसदेत उपस्थित करताना दिसून आले, मात्र विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे संसदेचं कामकाज सुद्धा तहकूब करण्यात आलं। दरम्यान या सर्व घडामोडी घडत असतानाच आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी तसेच विरोधी पक्षातील बडे नेते सुद्धा जंतर मंतरवर जाऊन त्यांनी आंदोलकांची भेट घेतलेली आहे। तर एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर दिल्लीत राहुल गांधींनी 2 तासांपासून ठिय्या केलाय, तर पुण्यात युवक काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे। सध्या ही दोन्ही दृश्य अत्यंत महत्त्वाची आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत। पुण्यातल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुद्धा यावेळी करण्यात आलेली आहे। तर शिक्षण मंत्र्यांनी म्हणजे धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा ही एकच मागणी सध्या जोर धरू लागलेली आहे। दिल्ली आणि पुण्यात काँग्रेसचे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारला, त्याला काँग्रेसनं पूर्णपणे पाठिंबा दिल्याचं सध्या पाहायला मिळतंय। एकीकडे दिल्लीत स्वतः प्रियंका गांधी, राहुल गांधी ठिय्या करतायत, तर पुण्यात सध्या युवक काँग्रेस रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय। तर यावेळी मोठ्या प्रमाणात जर आपण पाहिलं तर काँग्रेसचे अनेक नेते सध्या ठिय्या करतात। पोलिसांच्या भूमिकेवर सुद्धा या नेत्यांनी प्रश्न उपस्थित केलेले होते। पोलिसांची गुंडागर्दी सुरू आहे असा आरोप आंदोलक नेत्यांकडून केला जातोय। दुसरीकडे खासदार शरद पवार हे सुद्धा जंतर मंतरवर पोहोचले होते। त्यांनी अभिजित दिपकेंची भेट घेतली, त्यांनी दिपकेंना काय मदत हवी अशी विचारणा केली। अभिजित दिपके आणि शरद पवार यांच्यात बराच वेळ संवाद सुद्धा झालेला होता, मात्र आता पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। राहुल गांधींनी सुद्धा या सगळ्या दरम्यान ट्विट केलेलं आहे। आपण पाहूयात राहुल गांधी काय म्हणतात।
विद्यार्थ्यांवरील हल्ला हा प्रत्येक भारतीय कुटुंबावरील हल्ला आहे. पंतप्रधान मोदींना वाटतं की ते कुणीही उत्तर न देता कोणत्याही परिणामांना सामोरं न जाता सुटू शकतात, पण ते तसं करू शकणार नाहीत. यावेळी तर अजिबातच नाही. मी प्रत्येक देशभक्त भारतीयाला आवाहन करतो ज्यांना वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोरील आमच्या आंदोलनात सहभागी व्हा असं आवाहन राहुल गांधींनी केलेलं आहे. तर राहुल गांधी स्वतः 2 तासांपासून आंदोलन करतायत, तर या आंदोलनात सहभागी व्हा असं आवाहन राहुल गांधींनी ट्विटच्या माध्यमातून केलेलं आहे. मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये मुरलीधर मोहोळ आहेत, पुण्याचे खासदार आहेत आणि ते मंत्रिमंडळाचा घटक आहेत. म्हणून निश्चितच ऑफिसच्या बाहेर आम्ही आज आंदोलन केलेलं आहे. यामध्ये वैयक्तिक कुठला विषय नाही आहे. हजारो विद्यार्थ्यांच्यावर लाठीचार्ज झालेला आहे, त्यांना मारलेला आहे, त्यांची डोकी फुटलेली आहेत. त्या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आणि त्याचे जबाबदार फक्त अमित शहा ते देशाचे गृहमंत्री आहेत, धर्मेंद्र प्रधान जबाबदार आहेत. कारण का त्यांच्या माध्यमातून हे पेपर लीक झाले आणि 23पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. आणि या सगळ्याच्या आका म्हणजे आकांक्षा आका नरेंद्र मोदी आहेत. त्यांनी देखील राजीनामा दिला पाहिजे. तुम्हाला पोलिसांनी या ठिकाणी बसवलं नाही, हकालपट्टी केली. ऐका ना, पुण्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की कुठेही आंदोलन करायची परवानगी नाही आहे. असली आमच्यावर गुन्हे दाखल झाले, आमच्यावर मोकळा लावला, काही लावलं तर आम्ही फिकीर नाही आहे. कारण का देशाचं भविष्य आज सुरक्षित नाही आहे. जर आम्ही आज लढाई नाही लढली तर भविष्यामध्ये येणार पिढी आम्हाला माफ करणार नाही. राजीनामा